नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड। आज आपण एक कनेक्टिव्ह टिश्यू डिसीज हे डिस्कस करूया, म्हणजेच सिस्टमिक स्क्लेरोसिस किंवा स्क्लेरोडर्मा ह्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया। सिस्टमिक स्क्लेरोसिस हा एक ऑटोइम्यून कनेक्टिव्ह टिश्यू डिसीज आहे। त्याला स्क्लेरोडर्मा असे म्हणतात। स्क्लेरो म्हणजे कडक होणे आणि डर्मा म्हणजे स्किन। म्हणजे ह्या आजारात पेशंटला मुख्यतः कडक स्किन किंवा टाईट स्किन असते। हे आजार 30 ते 50 वयोगटातील महिलांमध्ये आढळतो। याचे दोन टाईप आहेत, लिमिटेड सिस्टमिक स्क्लेरोसिस किंवा डिफ्यूज सिस्टमिक स्क्लेरोसिस। इन लिमिटेड टाईप ऑफ सिस्टमिक स्क्लेरोसिस स्किन थिकनिंग एल्बो आणि नीच्या खाली असते आणि डिफ्यूज टाईप ऑफ सिस्टमिक स्क्लेरोसिस स्किन थिकनिंग एल्बो अँड नीच्या वरती जाऊन चेहरा आणि पोटावरती पण येतो। ह्यामध्ये फक्त स्किन इन्व्हॉल्व होते असं नाही, पण शरीरातले अदर ऑर्गन पण इन्व्हॉल्व होतात, जसे की GIT, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, लंग, कार्डियाक आणि किडनी। ह्या आजारामध्ये पेशंटची शरीरशक्ती कमी होते, म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी होते व आपल्या शरीरावर हल्ला करते। ह्यामध्ये आपल्या रक्तवाहिन्या म्हणजे ब्लड वेसलमध्ये इन्फ्लमेशन होतो, त्यामुळे ब्लड वेसलचा साईज कमी होऊन ब्लड फ्लो कमी होतो। त्याबरोबर ह्या डिसीजमध्ये कोलॅजन जास्त प्रमाणात बनायला सुरुवात होते व ऑर्गनमध्ये डिपॉझिट होते। पेशंटला सुरुवातीला रेनॉल फिनॉमिना असतो। रेनॉल फिनॉमिना म्हणजे थंडीमुळे किंवा तणावामुळे बोटाचा कलर चेंज होतो। सुरुवातीला कलर पांढरा असतो, मग लाल होतो, मग निळा होतो। त्याबरोबर ह्यामध्ये बोटाची स्किन टाईट होते, त्यामुळे मूवमेंट हे कमी होतात। त्याबरोबर हातावरती लहान लहान अल्सर पण फॉर्म होऊ शकतात। हे डिसीज जसं प्रोग्रेस होतो तसं स्किन टाईट व्हायला सुरुवात होते। स्किन टाईटनिंग हातावरून सुरुवात होऊन दुसऱ्या पार्टवरती जाते। चेहऱ्यावरची स्किन टाईट झाली की माउथ ओपन करायला पेशंटला त्रास होतो, त्यामुळे माउथ ओपनिंग कमी झाल्यामुळे पेशंटला अन्न गिळायला पण त्रास होतो। ह्या आजारामध्ये आपल्या शरीरातली अदर ऑर्गन पण इन्व्हॉल्व होतात। अन्ननळीकर परिणाम झाल्यास पेशंटला गिळायला त्रास होतो, ॲसिडिटी होते, अन्न पचत नाही किंवा उलट्या होतात। फुफ्फुसाला त्रास झाला तर कोरडा खोकला येतो किंवा दम लागतो। हृदयाला परिणाम झाला तर पेशंटला धडधड होईल किंवा कार्डियक फेल्युअर होईल। ह्यामध्ये किडनी पण इन्व्हॉल्व होऊ शकते, त्यामुळे किडनी फेल्युअर होतो। हे डिसीज आपण मोस्टली क्लिनिकल सिम्पटम आणि साईनवरून डायग्नोसिस करतो, पण त्यामध्ये पण काही रक्ताच्या तपासण्या आवश्यक आहेत। त्यामध्ये ANA पॉझिटिव्ह असतो। ANA मध्ये अँटीसेंट्रोमर अँटीबॉडी पॉझिटिव्ह असेल तर ते लिमिटेड टाईपमध्ये पॉझिटिव्ह असते आणि anti-SCL70 पॉझिटिव्ह असेल तर ते डिफ्यूज टाईप ऑफ सिस्टमिक स्क्लेरोसिसमध्ये पॉझिटिव्ह असतो। आता आपण अदर ऑर्गन इन्व्हॉल्व आहेत की नाही हे बघायला काही आणखी तपासण्या ॲडवाईस करतो। त्यामध्ये ECG, 2D एको, चेस्ट एक्सरे, PFT आणि HRCT सांगतो। आता आपण ह्यामध्ये पेशंटचं मॅनेजमेंट कसं करू ह्याबद्दल बोलूया। पेशंटचे मॅनेजमेंट हे पेशंटच्या सिम्पटमवर डिपेंड असतो। पेशंटला खायला त्रास असेल तर सुरुवातीला आपण त्यांना प्रोटॉन पंप इनहिबिटर देतो। त्याबरोबर त्यांना जेवणात काही चेंजेस करायला सांगतो, जसे की तेलकट मसाल्याचे पदार्थ खाऊ नका असे सांगतो। त्याबरोबर त्यांना जेवण हे कमी प्रमाणात आणि वारंवार करायला सांगतो। पेशंटला रेनॉल फिनॉमिना असेल तर ते थंडीमुळे वाढत असते, म्हणून थंडीपासून बचाव करायला सांगतो। त्याबरोबर हातामध्ये ग्लोव्ज घालायला सांगतो आणि रेनॉल फिनॉमिनासाठी काही ड्रग पण ॲडवाईस करतो, जसे की कॅल्शियम चॅनल ब्लॉकर। त्यामध्ये मोस्टली निफिडिपिन देतो।
स्किन ठिकाण असेल म्हणजे स्किन टाईट असेल तर आपण फोटोथेरपी देऊ शकतो. त्याबरोबर थेरपीबरोबर MTX पण कंबाईन करू शकतो. MTX म्हणजे मिटोट्रिक्सेन. आणि शरीरातील अदर ऑर्गन इन्व्हॉल्व झाले असेल जसे लंग, किडनी किंवा कार्डियाक तर अदर इम्युनोसप्रेसिव्ह एजंटची गरज असते. आपण अदर इम्युनोसप्रेसिव्ह एजंटमध्ये मोस्टली सायक्लोफॉस्फामाइड, मिटोट्रेक्सेन, MMF म्हणजेच मायकोपिनेरेट मोपिटिन आणि अझाथायप्रिन ॲडवाईस करतो. सिस्टेमिक स्क्लेरोसिस किंवा स्क्लेरोडर्मा हा रेअर आजार असला तरी लवकर निदान, योग्य उपचार व नियमित काळजी घेतली तर याचे फ्युचरमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन आपण थांबवू शकतो व पेशंटची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करू शकतो. सो पेशंटला असे सिम्पटम अँड साईन असतील तर डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करा आणि वेळेवर ट्रीटमेंट सुरू करा.